आज आपण मस्त अशा बघा या घरगुती शेवयांपासून आज मॅगी बनवणार आहोत। तर इथं मी गव्हापासून बघा आपण गरा काढलेला व्हिडिओ मागे टाकला होता, त्याच्यापासून बघा बनवलेल्या ह्या शेवया घेतलेल्या आहेत। मॅगी मसाल्याच्या 2 पुड्या घेतलेल्या आहेत। कांदा, टोमॅटो, जिरी, धना पावडर, मीठ, हळद आणि लाल मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बघा। आता आपण अगोदर काय करूया, हे सर्व बघा वाटून घेऊया। लसूण आणि खोबरं आणि हा मसाला बघा मस्त असा हा आपण मसाला वाटून घेतलेला आहे बघा। कढई मी गरम करून घेतली, त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेतले बघा 2 चमचे। आता आपण याच्यात कांदा टाकून घेऊया। कांदा छान असा परतून घेऊया बघा। कांदा आपला थोडासा असा परतलाय बघा। आता याच्यात टोमॅटो परतून घेऊ, म्हणजे काय होईल, टोमॅटो पण आपला चांगला शिजेल। बघा आपला कांदा आणि टोमॅटो छान असे व्यवस्थित बघा थोडे परतलेत। आता आपण याच्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो घालून घेऊया। आणि हा मसाला पण बघा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे बघा। मसाल्याला छान असं आपल्या ह्या तेल सुटलेलं आहे, वास तर खूप छान येतोय। आता आपण याच्यामध्ये आपल्या मॅगीला बघा जेवढं पाणी लागेल ना तेवढं घालून घेऊया। खूप पण नाही घालायचं आणि खूप कमी पण नाही बघा, व्यवस्थित शिजलं पाहिजे अशा पद्धतीने। आता हे आपल्याला पूर्ण उकळवून घ्यायचंय। ह्या मसाल्याला पाण्याला उकळी येईपर्यंत आपण मॅगी मसाला ह्याच्यात टाकून घेऊयात। 2 पुड्या टाकायच्यात बघा, याच्यामुळे एकदम मॅगी सारखी याला टेस्ट येईल। आपल्या पाण्याला बघा छान अशी उकळी आलेली आहे। तर आता आपण ज्या शेवया घेतले आहेत बघा त्या याच्यात टाकून घेऊयात। मिक्स करून घेऊयात बघा याच्यात व्यवस्थित। आणि चांगले अशा बारीक गॅसवरती बघा शिजवून द्यायचे आपली मॅगी। एक 5 मिनिटं बघा शिजवायची, म्हणजे याच्यातील शेवया पण व्यवस्थित शिजतील। टाईम आपले जे रेग्युलर मॅगी असते त्याच्यापेक्षा जरा या मॅगीला थोडंसं 1-2 मिनिटं बघा शिजायला जास्त वेळ लागतो बघा। 5 मिनिटानंतर आपली मॅगी व्यवस्थित अशी शिजलेली आहे बघा, तुम्ही पाहू शकता। एकदम मसाला पण आपल्या ह्या सगळ्या शेवयांना व्यवस्थित लागलेला आहे बघा। कसली छान, पण वास तर इतका भारी सुटला आहे बघा। अशा प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात बघा। विकतच्या मॅगीपेक्षा पण ह्या मॅगीची चव ना खरंच अप्रतिम आहे। तर तुम्ही पण एकदा ना अशी मॅगी आपल्या मुलांना नक्की खाऊ घाला। आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।